गाईज, वेलकम बॅक टू रुचा सिद्धूज यूट्यूब चॅनल. नमस्ते. आय होप सगळे खुश असाल आणि मजेत असाल. सो एका दिवसात शिर्डीला कसं ट्रॅव्हल करायचं असतं आणि वंदे भारतचा एक्सपिरियन्स तुम्हाला या व्हिडिओद्वारे कळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात काही मिस करू नका. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक जरूर द्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप सारे माहितीदार कंटेंट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. फिरायचं आहे, खायचं आहे, स्वतःला तयार करायचं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनलद्वारे कळणार आहेत. सो प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सो डुडूला घेऊन, लहान बाळाला घेऊन आमचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि ठीकठाक होता किंवा थोडे प्रॉब्लेमॅटिक होता. सगळं काही तुम्हाला व्हिडिओद्वारे करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक्यू सो मच. आम्ही दोन्ही वेळेला वंदे भारतने ट्रॅव्हल करणार होतो. सो वंदे भारत ही दादर स्टेशनवरनं 6:32ला सुटते. सो आम्ही बरोबर सकाळी 6 वाजता निघालेलो. प्लॅटफॉर्म नंबर 10ला दादर ईस्टला गाडी लागलेली होती. सो खूप सांगायचा प्रयत्न आहे की प्लीज टायमावर जा. गाडी एकदम करेक्ट टायमावर येते आणि दरवाजे लगेच बंद होतात, अगदी लोकलसारखे. सो फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आणि डिडू बाहेर बघून खूप खुश होता. ट्रेन एकदम एरोप्लेनसारखी वाटत होती आणि ॲम्बियन्स फार चांगला होता ट्रेनचा. डुडू खूप खुश होता. आम्ही सगळे खूप खुश होतो कारण आमची ही फर्स्ट ट्रॅव्हलिंग होती डुडू बरोबर आणि वंदे भारत बरोबर सुद्धा. आम्हाला न्यूजपेपर मिळाला वाचायला, चहा आणि बिस्किट मिळालं आणि खूप काही गोष्टी मिळाल्या. सकाळची ट्रेन होती त्यामुळे खूप कमी गोष्टी होत्या खाण्यासाठी, पण चांगल्या होत्या. छोले भटुरे होते, मफिन होता आणि उपमा होता. पाण्याच्या बॉटल्स फ्री होत्या. हा बघा आमचा साहेब कसा मस्त झोपला आहे. सगळ्यात भारी गोष्ट ही होती की ऑटोमॅटिक होतं सगळं. बटन दाबल्यावर सगळ्या गोष्टी एकदम ऑटोमॅटिक होत होत्या. एकदम भारी एक्सपिरियन्स आहे हा. असं वाटत होतं की आपण एरोप्लेन कम ट्रेननी ट्रॅव्हल करतो आहे. सो सकाळी 6:32ची पकडलेली ट्रेन 11:30ला बरोबर शिर्डी स्टेशनला थांबली. मग नंतर ना स्टेशनच्या बाहेरच रिक्षावाले उभे असतात. त्यांच्यावर थोडं बोलणं चाललं केलं की 20 रुपये पर सीट असे आम्ही 60 रुपीज पासून हॉटेलपर्यंत पोचलो. ॲक्च्युली रिक्षावाल्यांनाच हॉटेलचे नंबर्स माहिती असतात. सो आम्हाला अगदी 1200 रुपयामध्ये 1 डेसाठी एअर कंडिशनर रूम मिळाली. त्याचा ॲम्बियन्स फार चांगला होता. सो आणि हॉटेलची सर्विस असते तिथपर्यंत, टेम्पलपर्यंत पोचवायचे. सो आम्ही खूप खुश होतो कारण का आमचं दर्शन खूप चांगलं झालेलं फक्त डुडूमुळे. कारण का डुडू फक्त 3 महिन्यांचा होता. सो दर्शन हे फ्री असतं. त्याच्यानंतर आम्ही उडपी रेस्टॉरंटमध्ये जेवायला थांबलेलो, विच इज व्हेरी नाईस आणि खूप यम्मीवालं फूड होतं आणि एअर कंडिशनिंग होतं. सो आम्हाला एकदम रिलॅक्सिंग वाटलं. सो आमचा खूप चांगल्या प्रकारे फर्स्ट डे गेला. आणि मग आम्ही आमचा एक फॅमिली फोटो काढला ज्याच्यामध्ये आम्ही सगळे खूप खुश दिसतो आहे. आय नो. सो येस, आम्ही जेवलो घरी हॉटेलवर. पुन्हा त्याच रिक्षा स्टँडवर ना फ्रीमध्ये हॉटेल रूममध्ये पोचलो आणि 1-2 तास आराम केला. सो संध्याकाळी आमची 5:45ची वंदे भारत होती. सो दोन्ही टाईम आम्ही सकाळी आणि संध्याकाळी वंदे भारतनीच आलेलो. तर सकाळची ट्रेनची तिकीट होती 970 रुपीज आणि यायची होती 1120. आय नो अमाऊंट थोडी वेगळी आहे पण खरंच तीच आहे. सो आता मी तुम्हाला दाखवते आहे वंदे भारतमधला वॉशरूम. मी खूप इम्प्रेस्ड होते कारण खूप क्लीन होता. वॉश बेसिन होतं, मिरर होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टिश्यू पेपर अवेलेबल होता. ओ माय गॉड, मी खूप अपसेट आहे टिश्यू पेपरसोबत आणि मला टिश्यू पेपर खूप ठिकाणी लागतो. सो येस, टिश्यू पेपर होता. टॉयलेट इतकं मस्त होतं, अजिबात वास नव्हता. फ्लश होता टॉयलेटमध्ये लिटरली आणि ऑटोमॅटिक बटन होतं फ्लश करण्यासाठी. येस, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमोडमध्ये व्हॅक्यूम होतं, त्यामुळे काही गोष्टी अनकम्फर्टेबल नव्हत्या. येस, खूप छान होती ट्रेन आणि दिस इज द लुक ऑफ द ट्रेन. आमची संध्याकाळची याची 5:45ची ट्रेन होती आणि ती बरोबर 5:45ला सुटली. सो येस, वंदे भारतचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. खूप भारी वाटतं ट्रॅव्हल करताना, पण त्याचे लूफहोल्ससुद्धा आहेत. सो फर्स्ट गोष्ट असते की तुम्हाला 4.5 तासाचा प्रवास हा बसून करायचा असतो. ट्रेनमध्ये खूप प्रमाणात AC असते, म्हणजे ज्यांना ACची सवय नसते त्यांनी प्लीज शॉल आणि सगळं कॅरी करा. जर तुम्हाला डिस्काउंटमध्ये तिकीट्स मिळाले असतील तर प्लीज मेक शुअर करा. जर तुम्ही पेटीएममधनं काढताय तुम्हाला फूड इन्क्लूड आहे की नाही. संध्याकाळच्या ट्रेनमध्ये आम्हाला डाळ,
भात, एक छोलेची भाजी आणि कोशिंबीर किंवा दह्याचं पाकिट आलेलं. सो येस, आमचं विंडो सीटलाच फक्त फूड मिळालेलं, बाकीच्या दोघांना नव्हतं मिळालं. पण मला त्याचा अजिबात रिग्रेट नाही वाटला, कारण मला असं वाटतं की काही गरज नव्हती ती खाण्याची, कारण का आमचं पोट खूप भरलेलं. हाय, सो आय होप सगळ्यांना व्हिडिओ आवडली असेल, खूप युजफुल झाली असेल. एक टिप तुम्हाला द्यायची आहे, जर तुम्ही प्लॅन करता आहे शिर्डीला जायचं तर एक लक्षात ठेवा, हॉटेलमध्ये मोबाईल सोडून जा. टेम्पलमध्ये अजिबात मोबाईल्स अलाउड नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दुकानवाले इन्सिस्ट करतात, पण प्रसाद, चोली, हार, फूल, नारळ काहीच मंदिरामध्ये अलाउड नाही आहे. कोविडनंतर सगळे रूल्स चेंज झाले आहेत. सो प्लीज 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 काही घेऊन जाऊ नका, वेस्ट होणार आहे. 60+ इयर्सच्या माणसांना आधार कार्ड थ्रू एकदम VIP दर्शन मिळतं. 1 वर्षाच्या लहान मुलांना VIP दर्शन मिळतं. तर येस, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला युजफुल झाल्या असतील तर एक लाईक बटन दाबा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब थांबा. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.